नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, अन्न, वस्त्र, निवारा यातील अन्नाची गरज भागवण्यासाठी आपण संपूर्णतः शेती व्यवसायावर अवलंबून असतो. म्हणजे खरं तर इतका महत्त्वाचा असा हा शेती व्यवसाय. परंतु असं जरी असलं तरी एखाद्या लहान मुलाला जर का आपण विचारलं की बाळा तू मोठं होऊन कोण होणार, तर यावर मी मोठं झाल्यानंतर एक यशस्वी शेतकरी होणार असं उत्तर आपल्याला फार क्वचितच ऐकायला मिळतं. अर्थात यामागची कारणं जरी अनेक असली तरी सुद्धा आता मात्र काळ बदलतोय. अनेक तरुण मंडळी शेतीचा व्यवस्थित अभ्यास करून आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करतायत आणि स्वतःचं एक प्रयोगशील शेतकरी म्हणून उदाहरण इतर शेतकऱ्यांसमोर ठेवतायत. आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण अशाच एका प्रयोगशील शेतकऱ्यांना भेटणार आहोत. आजचा आपला विषय आहे कृषी वानिकी अंतर्गत शेवगा लागवड एक स्तुत्य उपक्रम. आणि या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्री विनोद राजाराम पाटील. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे राहणार काकडगाव, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक येथून ते थेट आपल्या स्टुडिओमध्ये भेटायला आले आहेत. त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग केलेत. चला तर मग आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या या उपक्रमाबद्दल जाणून घेऊया. सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मला आपल्याला विचारायला आवडेल की शेती व्यवसायाकडे वळायचं हे आपलं आधीपासूनच ठरलं होतं का, किंवा शेती व्यवसायाकडे वळण्यासाठी आपली काय कारणं होती? नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील काकडगाव हे एक छोटंसं माझं गाव आहे. बागलाण तालुका हा विविधतेने नटलेला तालुका आहे. या तालुक्यामध्ये जिराईत पण शेती आहे आणि बागायत पण शेती आहे. मी खूप शिक्षण केले, मात्र शिक्षण झाल्यावर अनेक ठिकाणी हल्लीच्या काळामध्ये नोकरी मिळणे हे इतके सोपे राहिलेले नाही. मग मी माझ्या मनाशी असा निश्चय बांधला की नोकरीच्या मागे, व्यवसायाच्या मागे न लागता आपली जी वडिलोपार्जित पारंपरिक शेती आहे, आमच्या कुटुंबाचा पिढ्यानपिढ्यांपासून शेती हा मुख्य व्यवसाय आहे, तर याच शेतीमध्ये आपण काहीतरी आमूलाग्र बदल करून दाखवायचा या उद्देशाने मी खुणगाठ बांधून शेती या व्यवसायाकडे वळलो. आणि शेती करत असताना सुद्धा आपण शेती कशी केली पाहिजे, बदलत्या वातावरणामध्ये पारंपरिक पिकं गहू, बाजरी, मका हे वातावरणाशी निगडीत हे पिकं येणं कठीण झालेलं आहे, तर याला पर्याय म्हणून काय केलं पाहिजे, तर मी एक थोडा वेगळा विचार केला आणि माझ्या शेतीमध्ये मी वनशेती, कृषी वानिकी या वनशेती करण्याचा मी निर्धार केला. सर, खरं तर आपलं अभिनंदनच करायला पाहिजे की आपण एक फार मोठा निर्णय घेतलात की म्हणजे नोकरीच्या पाठी न लागता आपण पारंपरिक जी काही शेती होती त्यामध्ये अभ्यास पूर्ण काही पिकांची आपण लागवड केलात. तर सध्या आपली किती एकर शेती आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आपल्याकडे? मॅडम, आमच्याकडं वडिलोपार्जित 25 ते 30 एकर जमीन आहे. आम्ही एकत्रित कुटुंब पद्धती आहे. माझे वडील, माझे भाऊ आणि माझे आई वडील आम्ही सर्व एकत्रित कुटुंबामध्ये या ठिकाणी शेती करतो. तर शेतीमध्ये मिश्र पद्धतीने आम्ही आंबा लागवड केलेला आहे, चिंच लागवड केलेली आहे, जांभूळ लागवड केलेली आहे, हातगा लागवड केलेली आहे, पेरू लागवड केलेली आहे, साग लागवड केलेली आहे आणि आम्ही बांबूसुद्धा लागवड केलेली आहे, सोबत बोरसुद्धा लागवड केलेली आहे. आणि हे पिकं आम्ही सगळे मिश्र पद्धतीने लागवड केलेली आहेत. म्हणजे पारंपरिक पिकं न घेता थोडासा वेगळा विचार आपण केला. आताच आपण उल्लेख केला त्याप्रमाणे काही जंगली वनझाडं देखील आपल्या शेतीमध्ये आहेत. तर ह्या झाडांची लागवड करण्यामागचं काय कारण होतं? या झाडांची लागवड करण्यामागचा उद्देश असा आहे मॅडम की आजसुद्धा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि या ढगाळ वातावरणामध्ये आपले जे आता रब्बी हंगामातील गहू पीक आहे, कांदा पीक आहे, हे संकटात सापडलेले आहे. आणि या अशा वातावरणाचा सामना आपण गेल्या 5 ते 7 वर्षापासून करत आहोत. म्हणजे शेतकरी काय करतो, आपले
खूप उत्पादन भांडवल त्या पिकांमध्ये टाकतो आणि परिणामी त्याचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. मग अशा अवस्थेमध्ये तो शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे आणि कर्जबाजारी झाल्यामुळे आपल्या उभ्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आत्महत्यासुद्धा झालेल्या आहेत. तर याला पर्याय म्हणून काय करायला पाहिजे, तर मग ते वनशेती आपण केलेली आहे. वनशेतीचा असा फायदा आहे मॅडम, की कितीही ऊन आले, कितीही वारा आला, कितीही पाऊस आला तरी वनशेतीला अजिबात धोका राहत नाही. आणि शिवाय या वनशेतीमुळे आता आपण मागील कोरोना काळामध्ये पाहिलं की ऑक्सिजन न मिळाल्यामुळे असंख्य लोक रुग्ण तडफडून मेली. तर ऑक्सिजन निर्माण करण्याची ताकद फक्त झाडांमध्ये आहे. आणि या वनशेतीचा फायदा असा आहे, पर्यावरणाचा समतोलही राखला जातो आणि शिवाय शेतकऱ्याचे आर्थिक उत्पादनसुद्धा होते. आता आंबा आपण लागवड केला तर आंब्याचे उत्पादनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. चिंच लागवड केली, चिंचेचं सुद्धा आर्थिक उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात आहे. मी माझ्या शेतामध्ये चंदनाची लागवड केलेली आहे. चंदनाची उत्पादनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. बांबू लागवड केलेला आहे. तर या एकदा आपण बांबू लागवड केली तर त्याला पुढील 40 वर्ष त्या पिकाकडे पाण्याचं काम नाही. दरवर्षी त्या पिकाची कटिंग होते आणि आपल्याला खूप उत्पन्न नाही मिळालं, पण जे उत्पन्न मिळेल ते मात्र त्या पिकामध्ये हमखास मिळते. हा वनशेतीचा खूप मोठा फायदा या ठिकाणी आहे. म्हणजे फार मोठं उत्पन्न जरी नाही आलं तरी फार मोठं नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बंधूंनी वनशेतीकडे थोडंसं वळलं पाहिजे असं आपलं मत आहे. बरोबर. सर, वनशेती करत असताना आपण शेवगा लागवड देखील केली आहे, हो तर त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? मॅडम, 3 वर्षापूर्वी आमची जी जमीन आहे ना, ती हलकी मध्यम भारी अशा प्रकारची जमीन आहे. तर मग मी बाजारपेठांचा थोडासा अभ्यास केला तर मला असं जाणवलं की शेवगा एखाद्या प्रसंगी 200 रुपये किलोने बी विकला जातो. तर मग आपण आपल्या शेतामध्ये शेवगा लागवड करायचा. तर मी आजूबाजूच्या आमच्या मालेगाव तालुक्यातील, देवळा तालुक्यातील, कळवण तालुक्यातील, बागलाण तालुक्यातील काही शेतकऱ्यांचा शेवगा शेतीचा प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन भेट दिली आणि मग मी मनाशी निश्चय केला आणि माझ्या शेतामध्ये मी 5 एकर 10x6 अंतराने शेवगा या पिकाची लागवड केली. लागवड केल्यानंतर अगदी 6 महिन्यामध्येच त्या शेवग्याला फुल स्टार्ट झाली आणि 8व्या-9व्या महिन्यापासून सदर शेवगा मार्केटिंगला गेलेला आहे. आता माझ्याकडं 5,000 शेवग्याची झाडं आहे. 5 एकर शेवगा लागवड केलेला आहे. प्रत्येक झाडाला किमान 5 किलो शेंगा जरी आल्या तरी मी वर्षाकाठी मॅडम कमीत कमी 10 ते 12 लाखाचं उत्पादन हे शेवग्यापासून मला मिळत असते. अरे वा, फारच स्तुत्य असा हा उपक्रम आहे. मग ही शेवगा लागवड केल्यानंतर किंवा त्याची देखभाल करत असताना आपण कोणती काळजी घेता? कोणत्या प्रकारचं खत तुम्ही वापरता? मॅडम, आम्ही रासायनिक खत अजिबात वापरत नाही. आम्ही जैविक खतांचा वापर या ठिकाणी करत असतो. आमच्याकडे एक छोटीशी गोशाळा आहे आणि छोटासा एक पोल्ट्री व्यवसाय आहे. तर आमच्या गुरांपासून जे रासायनिक खत न वापरता जे शेणखत येतं ते शेणखत आम्ही आमच्या शेवगा पिकाला देत असतो. शक्यतोवर आम्ही 0 बजेट शेती करण्याचा प्रयत्न करत असतो. रासायनिक खताचा जमिनीमध्ये वापर करत नाही आणि शेणखत दिल्यानंतर आम्ही आमच्या चांगल्या पद्धतीने शेवग्याची फ्लॉवरिंग होते आणि सेटिंग होते आणि खूप प्रकारचा या ठिकाणी मालसुद्धा लागत असतो. शेवगा हे पीक वर्षभरातून 6 महिन्याचे पीक आहे. साधारणतः पावसाळा सुरू झाल्यापासून दिपावळीपर्यंत शेवगा पिकाला विश्रांती द्यावी लागते आणि दिपावळीपासून त्याला त्याचे उत्पादन सुरू होते. तर जून मे अखेरपर्यंत शेवगा उत्पादन हे सुरू राहते. आणि साधारण वार्षिकदृष्ट्या आपण आर्थिक फायदा बघितला तर तो एखाद्या शेतकऱ्याला कितीपर्यंत होऊ शकतो हे पीक जर का घेतलं तर? तर एखाद्या शेतकऱ्याला म्हणजे ते एकरी ॲव्हरेज आहे. एखाद्या शेतकऱ्याने जर खूप चांगल्या प्रकारे या शेवगा पिकामध्ये जर मेहनत घेतली तर आत्ता अलीकडे आपल्या सगळीकडे आपण पाहायला मिळालं की मागच्या 3 महिन्यापूर्वी शेवग्याचा दर 200 रुपये किलोने होता. मग 200 रुपये किलोने जर आपल्याला शेवगा विक्री झाला, एका झाडाला 5 किलो शेंगा आल्या तर 1000 रुपयाला एक झाड होतं. एका एकरात आपण 1000 झाडं बसू शकतो. म्हणजे एका एकरात एक शेतकरी 10 लाखाचा सुद्धा शेवगा पिकू शकतो. एवढं शेवगा पिकापासून फायदा सुद्धा शेतकरी बांधवांना आहे. म्हणजे पारंपरिक पीक घेताना सुद्धा जर का थोडासा बदल केला त्या पिकांमध्ये तर निश्चितच फायदा होणार आहे. शेवगाचं पीक घेतल्यानंतर त्याची विक्री करतानाचा जी प्रक्रिया आहे तर ती कशा प्रकारे करावी किंवा त्याबद्दल आपण काय अधिक सांगाल? शेवगा पिकाचं असं आहे मॅडम, तर जी परदेशात निर्यात होणारा जो माल राहतो म्हणजे आपल्या बागेमध्ये जो शेवगा असतो त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या शेंगा निघतात. एक उच्च क्वालिटीची, एक मध्यम आणि एक तिसऱ्या दर्जाची. तर या ठिकाणी उच्च क्वालिटीचा जो परदेशात निर्यात होणारा माल असतो तो माल घेण्यासाठी एक्सपोर्टचे व्यापारी आपल्या शेतामध्ये डायरेक्ट स्वतः शेतात येतात आणि तो माल एक्सपोर्टचा घेऊन जातात. त्याच्यानंतर मध्यम प्रकारची जी शेंग आहे
ती आम्ही आमच्या मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत लिलाव होतो आणि त्या ठिकाणी आम्ही शेवग्याची विक्री करत असतो. परंतु हे शेवग्याचं पीक घेत असताना सुद्धा काही अडचणी येत असतील, तर त्यावर आपण कशा प्रकारे मात करता? शेवगा पिकामध्ये एक छोटीशी अडचण अशी आहे मॅडम, की आपण उन्हाळ्यामध्ये जर थोडासा त्या ठिकाणी गार पडली, तर गार पडल्यानंतर त्याची जी सेटिंग होत असते, त्याला जे फ्लावरिंग होत असते, तर ते त्याची फुलगळ होऊन जाते आणि फुलगळ झाल्यानंतर पुन्हा त्याला 15 दिवसाचा रेस्ट द्यावा लागतो. फक्त 15 दिवस वाया जातात. 15 दिवसानंतर त्याला पुन्हा रिपीट फुलं लागण्यास सुरुवात होते, पुन्हा रिपीट शेंगा लागण्यास सुरुवात होते. म्हणजे ऊन, वारा, पाऊसपासनं खूप काही नुकसान होते असं काही नाही आहे. पण शेवग्याचं पीक घेत असताना सुद्धा आपण काही जंगली वनझाडांचं सुद्धा लागवड केली शेतामध्ये. तर त्या जंगली वनझाडांपासून आपल्याला कशा प्रकारे फायदा झाला? शेवगा पिकासोबत मॅडम आंब्याचं मी लागवड केलेली आहे. तर आम्ही स्वतः मार्केटिंग करत असतो. आंबासुद्धा ₹100, ₹120, ₹150 दराने विकत असतो. त्याचप्रमाणे मॅडम चिंचेची लागवड केलेली आहे. उन्हाळ्यामध्ये चिंचेचं खूप महत्त्व आहे. त्याप्रमाणे जांभळाची लागवड केलेली आहे. डायबिटीज झालेल्या लोकांसाठी जांभळाचे बीपासून तर खूप मोठा प्रमाणात फायदा आहे. त्याचप्रमाणे मॅडम आम्ही सागाची लागवड केलेली आहे, बांबूची लागवड केलेली आहे. हल्लीच्या काळात लोखंडाचा दराचा जर तुम्ही विचार केला तर 90 आणि ₹80 किलो आज लोखंडाचा दर झालेला आहे. आणि याला पर्याय म्हणून ग्रामीण भागामध्ये घर करण्यासाठी बांबू एक उत्तम पर्याय आहे. जर 90 आणि ₹80 किलो लोखंड घेण्यापेक्षा जर आपण शेतकऱ्याने आता आम्ही 25 फुटाचा 30 फुटाचा बांबू फक्त ₹50 विकतो. आणि उत्पादनाचा जर विचार केला तर एका बांबूच्या झाड लागवड केल्यापासून तिसऱ्या वर्षी बांबूची कटिंग सुरू होते. एका झाडापासून 50-50 टोकर किंवा काठ्या या निघत असतात. तर अशा प्रकारे त्याची जर विक्री केली तर त्या बांबूचे एका एकरामध्ये कमीत कमी आपण तर तिसऱ्या वर्षानंतर एका एकरात ₹2,00,000 तरी आपण उत्पादन कमवू शकतो. सागाचे महत्त्व आपल्याला माहितीच आहे. सागा हा खूप मोठ्या दराने या ठिकाणी विकला जातो. त्याप्रमाणे आम्ही बोर झाडांची सुद्धा लागवड केलेली आहे. ॲपल बोरला सुद्धा या ठिकाणी चांगली मागणी आहे. विशेष म्हणजे मी तुम्हाला अजून एक आवर्जून गोष्ट सांगतो मॅडम, की आपल्याकडं शेतकरी चंदन लागवड करत नाही. परंतु मी माझ्या शेतात 3 वर्षापूर्वी जास्त नाही पण 50 झाडांची लागवड केलेली आहे. आज माझ्या शेतातील चंदनाची झाडं ही कमीत कमी 10 ते 12 फुटांची वाढलेली आहेत. आणि हे सर्व करत असताना चंदनाचे झाडं आपण जेव्हा मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी बांबू, साग, चंदन करण्यासाठी जात असतो, त्यावेळेस आपल्याला रस्त्यात आपला माल विक्री करत असताना कोणीतरी गाडी अडवतं आणि विचारणा करतं की हा माल. तर मग आपल्याला विक्री करताना अडचण येऊ नये हा बी मी एक अभ्यास केला. तर मग यासाठी काय केलं पाहिजे, तर मी माझ्या लागवड केलेल्या वनशेतीची रीतसर माझ्या सगळ्या 7-12 उतारांवर रीतसर नोंद केली. स्थानिक गाव पातळीवरील तलाठी, त्याच्यानंतर मंडळ अधिकारी, आमचे बागलांचे तहसीलदार साहेब यांच्याकडे मी रीतसर अर्ज केला आणि त्यांनी माझ्या अर्जाचे कौतुकही केले. आणि मी तुम्हाला सांगतो की चंदनाच्या झाडाची नोंद करणारा अख्ख्या महाराष्ट्रातला असा एकमेव पहिला शेतकरी मी आहे की माझ्या 7-12 उतारावर चंदनाच्या झाडाची नोंद आहे. अरे वा, खूपच कौतुकास्पद अशी ही गोष्ट आहे. जंगली वनझाडांची लागवड करत आपण जी केलीत, तर ती कृषी वानिकी अंतर्गत उपक्रमामध्ये आपण केली. तर या उपक्रमाबद्दल आपण आम्हाला काय सांगाल? कृषी वानिकी उपक्रम मॅडम हा अतिशय चांगला उपक्रम आहे की जागतिक पातळीवर आता जे बदलते भारताचे वातावरण आहे हा एक चिंतेचा विषय ठरलेला आहे. भविष्य काळामध्ये असं होईल की इतक्या मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता राहील की झाडांशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही. त्यामुळे शासनाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी वानिकी अंतर्गत प्रोत्साहित केलेलं आहे. तर मग मात्र या ठिकाणी अशी अडचण आहे की गव्हर्नमेंट काही करत असताना जमिनीच्या अट टाकते. अल्पभूधारक शेतकरी असावा, अत्यल्पभूधारक शेतकरी असावा आणि त्याच्यामध्ये 5 एकरापेक्षा जास्त मोठे जे शेतकरी आहेत त्यांना या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही.
तर शासनाने ही अट रद्द करून मोठ्या शेतकऱ्यांना सुद्धा कृषी वानिकी अंतर्गत जास्तीत जास्त बांबूची रोपं दिली पाहिजे, सागाची रोपं दिली पाहिजे, हादग्याची रोपं दिली पाहिजे, शेवग्याची रोपं दिली पाहिजे, जेणेकरून मोठे शेतकरी जास्त वनशेतीमध्ये किंवा कृषी वानिकीमध्ये छोट्या शेतकऱ्यांपेक्षा मोठे शेतकरी जास्त सहभागी होऊ शकतील. आणि ते करण्यासाठी शासनाच्या ज्या काही अटी आहेत तर त्या रद्द करून 5 एकरच्या पुढच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कृषी वानिकीमध्ये प्रोत्साहित करण्यात आलं पाहिजे. नक्कीच. पण सर, या कृषी वानिकी उपक्रमाअंतर्गत झाडांची विक्री करताना काही कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते. तर त्याबद्दल आपण अधिक काय माहिती द्याल? बरोबर मॅडम, मी आता मगाशीच तुम्हाला बोललो की कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी या ठिकाणी नाशिकला वन खात्याचं ऑफिस आहे. तर त्या ऑफिसमध्ये आपल्याला परवाना करण्यापूर्वी त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये जेवढे वनशेती केलेली आहे, जेवढे झाडं लागवड केलेली आहेत, त्या सर्व झाडांची तुम्ही नोंद रीतसरपणे केली पाहिजे. तर मग त्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने, मी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगतो की तुमच्याकडे 5 बांबूची झाडं असतील, 10 सागाची झाडं असतील, नारळाची झाडं असतील, 5-25 आंब्याची झाडं असतील, कोणतीही तुम्ही वनशेतीचे झाडे केले असतील तर तुम्ही रीतसर तुमच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन रीतसर साधा अर्ज करून तुम्ही पाठपुरावा करून 7/12 उताऱ्यावर त्या झाडांची नोंद केली तर ही नोंद केल्यानंतर तुम्ही त्या झाडांचे कायदेशीर मालक होत असता. म्हणजे विक्री पश्चात तुम्हाला कोणतीही अडचण अजिबात भविष्यकाळात येणार नाही. पण एखाद्या आपल्यासारख्या शेतकरी बंधूंना या कृषी वानिकी उपक्रमाअंतर्गत काही झाडांची लागवड करायची असेल तर त्यासाठी नक्की कोणकोणत्या प्रक्रिया त्यांना कराव्या लागतात? महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ आहे मॅडम, सामाजिक वनीकरण विभाग आहे. या विभागामध्ये जर आपण ठरवलं की आम्हाला बांबूची लागवड करायची आहे, आपल्याला सागाची लागवड करायची आहे, तर त्या ठिकाणी ते साधारणतः एप्रिल-मे महिन्यामध्ये आपल्याकडनं एक साधा अर्ज स्वीकारतात आणि ते आपल्या प्रत्यक्ष प्लॉटची पाहणी करतात आणि आपण जेवढ्या रोपांची मागणी केली, आपले जेवढे क्षेत्र आहे त्या क्षेत्रानुसार ते आपल्याला बांबूची रोपं, सागाची रोपं, आंब्याची रोपं ते आपणासाठी पुरवत असतात. फक्त शेतकरी बांधवांनी सतर्क राहून महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ आहे याच्याशी संपर्क साधला तर त्यांना ही रोपं मोफत उपलब्ध केली जातात. अच्छा. पण सर, त्याचबरोबर आम्हाला सांगा की पारंपरिक शेती करणं आणि वनझाडांची शेती करणं किंवा शेतीमध्ये वनझाडांची लागवड करणं यामध्ये मुख्यतः फरक कोणता येतो किंवा अशी शेती करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे? याच्यामध्ये खूप मोठा फरक असा आहे मॅडम की पारंपरिक पिकं घेत असताना त्यांची जी कालमर्यादा आहे, आता गहू लागवड केला त्याची कालमर्यादा 3-4 महिन्याची आहे, कांद्याची कालमर्यादा 3-4 महिन्याची आहे. परंतु आपण वनशेती केल्यानंतर त्या पिकाची जी आयुर्मर्यादा आहे ती 30 वर्षे, 40 वर्षे, 50 वर्षे आहे. आपण वनशेती केल्यावर आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर आजच्या काळामध्ये निसर्गरम्य वातावरण ही एक काळाची गरज आहे आणि आपल्या शेतामध्ये आपण फिरत असताना आपल्याला चिंचेची झाडं दिसतात, सागाची झाडं दिसतात, बांबूची झाडं दिसतात, शेवग्याची झाडं दिसतात, पेरूची झाडं दिसतात. ही सर्व झाडांना आपल्या मनाला एक प्रसन्न वाटतं आणि आपण आपल्या शेतामध्ये काहीतरी केलं असा आपल्याला एक आनंद वाटतो. आणि त्याचबरोबर आपल्या देशाची आणि आपल्या महाराष्ट्राचं जे पर्यावरणाचा हे बदलत चाललेलं आहे त्या पर्यावरण आपण आपल्या राष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी काहीतरी करत आहोत ही आपल्याला जाणीव निर्माण होते. याच्यामुळे आपला हातफायदा आहे, शिवाय आपल्या कुटुंबाला, आपल्या प्रपंचाला आर्थिक उत्पन्नसुद्धा निश्चितच या पिकांमुळे मिळत असते. म्हणजे अर्थातच वनझाडांची लागवड केल्यामुळे आपण एका अर्थाने निसर्गाची मदतच करत असतो. सर, जसे काही पारंपरिक शेती करत असताना काही जोडधंदे आहेत शेतीचे, तशीच मग या वनझाडांची लागवड केल्यानंतर काही धंदे उपलब्ध होऊ शकतात का? उपलब्ध होऊ शकतात मॅडम. आता तिकडं लातूर जिल्ह्यामध्ये आहे तर बांबू निर्मितीपासून काहीतरी प्लास्टर, बांबूंपासून विविध प्रकारच्या कलाकृती आपण तयार करू शकतो. आज बाजारामध्ये आपण प्लॅस्टिकची वस्तू घ्यायला गेलं तर ती खूप महागडी मिळते आणि याला पर्याय म्हणून बांबू एक चांगला निर्माण झालेला आहे. आपण जर त्या प्रकारचे कलाकुसर कारागीर जर या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण केले आणि आपल्या शेतातच बचत गटांच्या माध्यमातून म्हणा किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आपण जर अशा प्रकारचे बांबूंपासून काही उद्योगधंदे निर्माण केले तर आपल्या ग्रामीण भागात, आपल्या गावातच आपण या वनशेतीपासून, सागापासून, बांबूपासून असे अनेक प्रकारचे आपण प्रक्रिया उद्योग सुरू करू शकतो. शासनाने सुद्धा याबाबत एक चांगला निर्णय घेऊन
ज्या प्रकारे शेतकरी बांधव बांबू लागवड करतात, सागाची लागवड करतात, विविध वनझाडे लागवड करतात, पण ती खरेदी करताना सुद्धा शासनाने सपोर्ट केला पाहिजे आणि शासनाने खरेदीची सुद्धा हमी घेतली पाहिजे. म्हणजे भविष्यकाळात खरेदीची जर हमी मिळाली तर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त युवा शेतकरी या वनशेती कृषी वानिकेकडे वळतील असा माझा ठाम विश्वास आहे. सर, आतापर्यंत आपण जे जे काही वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतीमध्ये केले, खरं तर अत्यंत स्तुत्य असे हे उपक्रम आहेत आणि नुसते प्रयोग केलेच नाही तर तुम्ही ते यशस्वी सुद्धा केले. तर आपल्या या प्रवासामध्ये आपल्याला कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं? मॅडम, या प्रवासामध्ये सर्वप्रथम मला माझे आईवडील, माझे बंधू, माझ्या कुटुंबाची या ठिकाणी मला खूप चांगल्या प्रकारे साथ तर मिळाली. परंतु मला बाहेर या सर्व गोष्टी करत असताना महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे भास्कर पवार आहेत आपले नाशिक विभागाचे, त्याचप्रमाणे वन खात्याचे सी डी भारमल साहेब आहेत, त्याचप्रमाणे निलेश पाटील आहेत, संतोष शिंदे आहेत, त्याचप्रमाणे अन्य काही मालेगाव तालुक्यातील शेतकरी आहेत, काही नाशिक जिल्ह्यातील देवळा कळवण भागातील शेतकरी आहेत. त्यांनीसुद्धा या ठिकाणी विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये बांबू संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात एक पाशा पटेल आहेत, त्यांनीसुद्धा बांबू लागवड केलेली आहे. तर त्यांच्या या प्रेरणेने, या सर्व शेतकऱ्यांच्या प्रेरणेने मी वनशेती ही चांगल्या प्रकारे करत आहे. अनेक लोकांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं, तेव्हा इतर शेतकऱ्यांनी सुद्धा जर का काही तज्ज्ञांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेतलं आणि आपल्या शेतीमध्ये बदल केले तर निश्चितच आर्थिक फायदा तर होणारच आहे, पण त्याचबरोबरीने निसर्गाचं संवर्धन सुद्धा होणार आहे. सर, अगदी जाता जाता आम्हाला सांगा की वनशेती किंवा या कृषी वानिकी अंतर्गत उपक्रमाबद्दल आपण आपल्या शेतकरी बंधूंना काय सल्ला द्याल? मी तमाम महाराष्ट्रातील व आपल्या देशातील शेतकरी बांधवांना एक सांगतो की आपण आपली शेती करत असताना, पारंपरिक पिकं घेत असताना आपण पारंपरिक पिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भांडवल टाकत असतो आणि हे भांडवल टाकल्यानंतर पाहिजे तसं उत्पादन निघत नाही. याला पर्याय म्हणून महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांनी जर वनशेती केली, वनशेतीमुळे त्यांना निश्चितच असा चांगला फायदा होणार आहे की त्यांच्या कुटुंबाला तर उत्पन्न मिळणारच आहे, भविष्य काळामध्ये वनशेतीला खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या भारतामध्ये आजपर्यंत अनेक व्यवसाय आले आणि अनेक व्यवसाय गेले. शेती हा असा एकमेव व्यवसाय आहे की त्या व्यवसायाला तो व्यवसाय कधीही बंद पडणार नाही. मी सर्व तरुण शेतकरी बांधवांना सांगतो की तुम्ही शेतीमध्ये काहीतरी नवीन करा. तुम्ही नोकरी लागली नाही हताश होऊ नका, व्यापारात अपयश आलं हताश होऊ नका, मात्र तुम्ही तुमच्या शेतीमध्ये काहीतरी नवीन आधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रगती करा, वनशेतीची कास धरा, तुम्हाला निश्चितच भविष्यकाळ उज्ज्वल राहील ही मी ठामपणे सांगतो. सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, फार मोलाचं असं मार्गदर्शन केलात, याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालींसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. वृक्षवल्ली आम्हा सोयरे आदी वनचरी याप्रमाणे तमाम महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की आपल्या प्रत्येक पडीत जागेवर, शेतामध्ये कुठेही आपण जास्तीत जास्त झाडे लावून झाडांवर प्रेम करावे.